हॅलो फ्रेंड्स, मी पल्लवी. पीआर्स कोझी कॉर्नर या आमच्या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत. तर मंडळी, आज आपण निघालोय रत्नागिरी पासून साधारण 38 किलोमीटर वरती असलेल्या देवघळी बीच, जो कशेळी गावामध्ये आहे, तिकडे आपण आज चाललोय. आपण आता कशेळी गावात पोहोचलोय. देवघळी बीचवर जाण्याआधी आपण एका मंदिरात जाणार आहोत, सूर्य मंदिर. तर तिथे गेल्यावर मी तुम्हाला तिथली सगळी माहिती सांगेनच. तर चला. आम्ही पोचलोय सूर्य मंदिर, म्हणजे जे कनकादित्य मंदिर आहे कशेळीचं, तिथे. इथे दर्शन घेऊन मग आम्ही पुढे देवघळी बीचला जाणार आहोत. हा मंदिराचा असा आवार आहे. मंडळी, ही कनकादित्य मंदिराची माहिती आहे. भारतामध्ये खूपच थोडी अशी सूर्यमंदिरं आहेत, त्यातील हे एक सूर्यमंदिर आहे. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, कोणार्क वगैरे अशा ठिकाणी, नेपाळ अशा ठिकाणी, काही ठिकाणी ही सूर्यमंदिरं आहेत. आणि रत्नागिरी जिल्ह्यात राजापूर तालुक्यामध्ये हे कशेळी गाव आहे. या गावामध्ये हे कनकादित्य मंदिर हे सगळ्यात प्रसिद्ध आणि मोठं असं एक देवालय आहे. आणि ही अशी सगळी माहिती, त्याची पूर्ण माहिती इथे दिलेली आहे. सुमारे 1000 वर्षापूर्वीची ही अशी वास्तू आहे, असं इथे लिहिलेलं आहे. तुम्ही इथे याल तेव्हा तुम्ही इथे ही सगळी माहिती अशी बघू शकता या मंदिराची. आता आपण जाऊया आतमध्ये दर्शन घ्यायला. खूप सुंदर असं मंदिर आहे हे, आणि आम्ही दर्शन घेतलंय आणि खूप प्रसन्न वाटतंय आम्हाला इथे बसून. मंदिराच्या बाहेर अजून अशी ही छोटी छोटी 3 देवळं आहेत. आर्यादुर्गा, विष्णू मंदिर आणि भगवान शंकर यांची इथे 3 अशी मंदिरं आहेत. तुम्ही बघितलं तर इथे पूर्णपणे सगळं दगडी बांधकाम आहे देवळाचं. आणि ही इथे अशी विहीर आहे जुनी, आणि ही सुद्धा पूर्णपणे दगडी बांधकामात बांधलेली आहे. तर आम्ही कशेळीच्या सूर्यमंदिरात आलो आहे. आणि इथे या सूर्यमंदिराचे विश्वस्त आणि आमचे स्नेही प्रकाश सावरे ते आम्हाला भेटलेत. तर ते एक थोडक्या शब्दात या देवळाची माहिती सांगतो. संपूर्ण भारतातलं 1000 वर्षापूर्वीचं मूर्ती असणारं गव्हर्नमेंट रेकॉर्डेड असं एक मंदिर आहे हे. बरोबर. कशेळीतलं. ह्या मंदिरातली जी मूर्ती आहे ती गुजरातच्या प्रभास पटणच्या मंदिरातनं सुरक्षतेच्या कारणासाठी दक्षिण भारताकडे पाठवली जात असताना ती मूर्ती घेऊन जाणारं जहाज जे होतं ते कशेळीच्या इथे समोर समुद्रात आलं, तर तिथे अडकलं गेलं. आणि ते जहाज ते थांबलं गेलं. जहाज मागे पुढे कुठे जाईना. शेवटी नावाडी कंटाळला आणि त्याने त्या रात्रीचं आपलं जेवण केलं आणि रात्री झोपी गेला. त्याला असं दृष्टांत आला की त्या जहाजात जी मूर्ती तिला इथे राहायचंय. बरोबर. मग त्यानुसार त्याने ती दुसऱ्याची मूर्ती घेतली आणि ती मूर्ती ठेवण्याची सुरक्षित जागा शोधायचा प्रयत्न केला. तर त्याला अशी समुद्रावरती एक गुफा आढळली निसर्गरम्य. त्या गुफेत त्याने ती मूर्ती ठेवली आणि ती तिथेच ठेवून तो नंतर निघून गेलाय. बरोबर. नंतरच्या काळात त्या कशेळी गावात ती कनका नावाची सूर्योपासिका होती. तिला असा दृष्टांत झाला
की या कशेळी मी या कशेळीच्या किनाऱ्यावरती आलो आहे. बरोबर. त्यानुसार त्या बाईंनी ते सर्वत्र गावकऱ्यांच्या मदतीने शोध घेतला आणि ही मूर्ती ज्या गुफेत सापडली ती आम्ही इथे स्थापना स्थापना केली. केली. त्या बाईंचं नाव कनका आणि आदित्य सूर्य, कनका आणि आदित्य, कनकादित्य असं नाव आहे. ओके 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 चालेल, धन्यवाद. थँक्यू. चालेल. ओके. तर या मंदिराचे विश्वस्त सावरे काका यांनी आपल्याला खूप छान माहिती आत्ता सांगितलीच आहे आणि आम्ही इथे अतिशय आमचं छान दर्शन पण झालं आहे सूर्यमंदिरामध्ये आणि आता आम्ही जातो आहे फायनली देवघळी बीचवरती. भेटूया तिकडे. हे असं मंदिराचं भक्त निवाससुद्धा आहे, त्याच्यामुळे इथे राहण्याची सोयसुद्धा आहे ह्या ठिकाणी. म्हणजे तुम्ही कधी आलात तर राहण्याची सोयसुद्धा इथे भक्त निवासामध्ये होऊ शकते. आणि इथे अशी सूर्यस्तुती लिहिलेली आहे मंदिराच्या बाहेर. आणि इथे हा भक्त निवासाचा संपर्क क्रमांक आहे, तुम्ही कधी आलात तर इथे कॉन्टॅक्ट करून येऊ शकता. इथे सोलकढी, कैरी, पन्ह, कोकम सरबत, आंबा सरबत असा स्टॉल आहे आणि कोकण प्रॉडक्ट्स आहेत. आम्ही इथे पन्ह प्यायला थांबलोय. खूप मस्त आहे पन्ह. तर इथे हे सावरेज श्री फूड्स म्हणून हे दुकान आहे आणि इथे सगळे कोकणी प्रॉडक्ट्स आहेत. कुळीत पीठ, तांदूळ पीठ, डांगर, थालीपीठ, भाजणी, सगळ्या प्रकारची सरबत म्हणजे आवळा सरबत, आंब्याचा रस, कैरी, पन्ह, अमृत कोकम वगैरे वगैरे सगळे कोकणी प्रॉडक्ट्स इथे तुम्हाला मिळतील. जे देवळाच्या बाहेरच हे दुकान आहे. क्रिशयला कैरीचं पन्ह नको होतं, त्यामुळे तो उसाचा रस प्यायला इथे आम्ही आता येतोय. रस आवडला क्रिशय? खूप मस्त आहे. आम्ही आता तुम्हाला जे मी दुकान दाखवलं तिथे हे काय काय घेतलंय. पोहा पापड घेतलेत, नंतर हे फणसाचे गरे घेतलेत, आंबावडी घेतली आहे आणि ही आमसुलं. असा सगळा टोटली कोकण मेवा आपण ह्याला म्हणूया. आम्ही इथे शॉपिंग केलंय आणि आता आम्ही निघालोय बीचवरती. क्रिशय मस्त उसाचा रस एन्जॉय करतोय. त्याला पन्ह प्यायचं नव्हतं, त्याच्यामुळे त्याने उसाचा रस घेतला. आम्ही आता आलो इथे देवघळी बीचला. इथे गाडी पार्किंग करून मी तुम्हाला पुढे दाखवते. खूपच सुंदर बीच आहे हा, तुम्ही बघालच आता. हा इथे पार्किंग एरिया आहे आणि आत्ता पण खूप गर्दी आहे इथे. दुपारची वेळ आहे आत्ता, खरं तर फक्त 4 वाजलेत, तरी पण आत्ता भरपूर टुरिस्ट इथे आलेत. आणि गाईज हा बघा, हा आहे देवघळी बीच. तिथे खाली जाणार आहोत आम्ही आता. तोपर्यंत तुम्ही आधी कसला सुंदर असा नेचरचं सिनरी दिसते ते तुम्ही आधी आपण इथनं बघूया. अतिशय लाजवाब असा हा इथे आपल्याला खाली असा मस्त समुद्र दिसतोय आणि लाटा उसळत आहेत मस्तपैकी. आणि तिथे खाली जाण्यासाठी अशी ही पायऱ्यांची वाट बांधली आहे, दगडी पायऱ्यांची. वाव, खूप मस्त व्ह्यू दिसतोय इथनं.
इथे आलोय आम्ही खाली उतरून. हा बघा, हा असा मस्त व्ह्यू दिसतो इथनं खालनं सुद्धा. कसली भारी लाडू सळी आता, एकदम मस्त. इथे होतो आणि आता थोडं जवळून अजून मी तुम्हाला हा व्ह्यू दाखवते. देवघळी बीच हा कशेळी गावातील खूप फेमस बीच आहे आणि खूप लांबून लांबून इथे टुरिस्ट येत असतात. आणि इथे आल्यावर तुम्हाला असं फील येईल की तुम्ही भारतात नाही आहात, कुठच्या तरी फॉरेनच्या बीचवरती तुम्ही आहात असं तुम्हाला इथे आल्यावर फील येईल. इतका हा खूप मस्त बीच, खूपच भन्नाट बीच आहे, तुम्ही बघतच आहात. आणि आत्ता पावसाळा नुकताच मान्सून सुरू झाला आहे, त्याच्यामुळे समुद्राला पण मस्त आत्ता समुद्र खवळला आहे आणि लाटा खूप मस्त उसळताना आपल्याला बघायला मिळत आहेत. इथे खाली आपल्याला जाता येतं, तिथे नेहमी असा थोडासा किनारा तयार झालेला असतो, पण आत्ता समुद्राला भरती आणि समुद्र खवळलेला असल्यामुळे पूर्णपणे पाणी भरलं इकडे, त्याच्यामुळे आत्ता मला खालती जाता येत नाही आहे. नाहीतर मी खाली जाऊन सुद्धा तुम्हाला अजून थोडं जवळनं शूटिंग दाखवलं असतं. खूप मस्त वाटतंय गाईज इकडे आणि अजिबात इथनं जाऊ नये असं वाटतंय मला. कसं एन्जॉय करताय तुम्ही दोघं? सुपर व्ह्यू आहे हा कशेळीच्या बीचचा. लास्ट टाइम आम्ही आलो होतो तेव्हा भरती नव्हती, आम्हाला खाली उतरता आलं होतं. हा एवढा यू सेक्शन आहे ना, तेवढा पूर्ण बीच ओपन होता. आता भरती असल्यामुळे पूर्ण पाणी आत आलंय आणि लाटा प्रचंड मोठ्या उसळत आहेत. इथनं जावंसं वाटत नाहीये घरी. हा खूप बीच मस्त आहे आणि तुम्ही ते बघू शकता अशा लाटा उठत आहेत येस त्या डोंगरावर. येस. आणि कलर पण आता थोडासा पावसामुळे आपल्याला कलर चेंज झालाय, थोडासा पाण्याचा रंग थोडा काळपट झालाय. नाही तर नेहमी हा पूर्ण ब्ल्यू बीच असतो, पूर्ण ब्ल्यू Blue पाणी कलर, असतं. ब्ल्यू पूर्ण कलर असतो पाण्याचा. आणि ही समोर डोंगरामध्ये आपल्याला इथे अशी हे केव सारखं इथे आहे एक. बॅट नाही आहे, ते पक्षी आहे. आता मी तुम्हाला पूर्ण व्ह्यू दाखवते ह्याचा. आता खाली पाणी पुढे आलंय तरी पण काही लोक खाली मस्त तिथे एन्जॉय करतायत दगडावरती उतरून. आणि गाईज असा हा आहे देवघळी बीच. वाव, सुपर. नक्की विजिट करा तुम्ही या बीचला कशेळीमध्ये येऊन.
जो रत्नागिरीपासून साधारण 35 ते 40 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. जसं मी तुम्हाला म्हटलेलं की रत्नागिरीच्या आसपासचे सगळे बीच मी तुम्हाला दाखवणार आहे. तर मागच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला गणेशगुळे बीच दाखवला होता आणि आज आपण आलोय आहे देवखळी बीचवरती. त्यामुळे हा बीच सुद्धा तुम्ही नक्कीच विजिट कराल हा ब्लॉग बघून, अशी मला खात्री आहे. आम्ही आता निघालो इकडनं उतरून आलेलो. आता हे पूर्ण चढून आम्हाला जायचं आहे. सो इट इज अ बिग टास्क नाव. तर काहीच अशा या सुंदर देवखळी बीचच्या ह्या अशा सुंदर नोटवरती आम्ही आता इथनं निघतोय. भेटूया पुन्हा अशाच कुठच्या तरी छानशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत सी यू गाईज अँड थँक्स फॉर युअर टाईम.